चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या जिंकलेल्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडलेत। एकीकडे सत्तेची ओढाताण सुरू असतानाच काँग्रेसचे नेतेच दोन गटात विभागले गेलेत। पाहूया। चंद्रपूर महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी भाजप आणि काँग्रेस दोन्हीही सत्तेचा दावा करतात। दुसरीकडे ठाकरेंचे 6 नगरसेवक सत्ता समीकरणात महत्त्वाचे असल्यानं ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याआधी आकड्यांवरून रंगलेल्या खेळावर दावे प्रतिदावे सुरू झाले। चंद्रपूर महापालिकेत एकूण जागा 66, बहुमतासाठी 33 जागा गरजेच्या आहेत। काँग्रेसचे 27 अधिक सोबत लढलेल्या स्थानिक पक्षाचे 3 नगरसेवक, भाजपचे 23 आणि सोबतच्या पक्षातील 1 असे 24, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, वंचित आघाडीचे 2, अपक्ष काँग्रेस बंडखोर 2 तर बसपाचा 1 नगरसेवक जिंकून आलाय। काँग्रेसला बहुमतासाठी 3 जागांची गरज आहे। ठाकरे सोबत आल्यावर काँग्रेसची सत्ता हमखास येऊ शकते। भाजपला मात्र बहुमतासाठी 9 नगरसेवक गरजेचे आहेत। त्यांना ठाकरेंसहित इतर अपक्षांचीही मदत घ्यावी लागेल। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी काँग्रेसमधील गटबाजी इथेही कायम आहे। काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक वडेट्टीवार समर्थक तर उरलेले 12 नगरसेवक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांना मानणारे आहेत। माहितीनुसार धानोरकर गटाचे नगरसेवक नागपुरात तर वडेट्टीवार समर्थक मध्य प्रदेशात आहेत। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। आता म्हणत होते की सोयीनुसाठी आम्ही वेगवेगळे ठेवलेलं आहे। मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते। तुम्ही सगळ्याच मेंबरला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं। जेव्हा मेंबर हे पक्षाच्या एबी फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही। असं काही नाही आहे, व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते। आम्ही एकच आहोत। काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील। व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल, यामध्ये कुठे दुमत नाही आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। विरोधाभास म्हणजे काँग्रेस सोबत जाऊन ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका करणारी भाजप काँग्रेस नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता बनवण्याचा दावा करते। दुसरीकडे देशभर भारत जोडोची यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षातले 27 नगरसेवकच 15 आणि 12 अशा 2 गटात विभागले। बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा। नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे। एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे। स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील। कारण काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलतायत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहे, त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।